श्री शिवलीलामृत मराठी संक्षिप्त अर्थ अध्याय 2 शिवरात्री महात्म्य। व्यास महर्षींनी माघ मासाचे विशेष महत्त्व सांगितले आहे। याच माघ मासातील कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री म्हणतात। व्याधाची कथा। एकदा एक व्याध शिकारीसाठी जंगलात गेला। तेथे त्याने एक शिवमंदिर पाहिले। त्या दिवशी महाशिवरात्री होती। शिवभक्त शिवालयात शिवस्तुती करत होते। तो शिवालयाला वळसा घालून शिकार करण्यासाठी निघाला। जाता जाता गमतीने शिव शिव म्हणू लागला। त्या क्षणी त्याची पापे जळून गेली। फिरत फिरत तो एका सरोवराजवळ आला। शिकार करण्यासाठी तो एका झाडावर चढला। काही प्रहर लोटला। एक हरिणी पाणी पिण्यासाठी सरोवराजवळ आली। व्याधाने नेम धरला तशी ती मनुष्यवाणीने बोलू लागली। तिने ती गर्भवती असल्याचे सांगितले व प्रसूती समय जवळ आल्याचे सांगितले। तिने गर्भहत्या पापाचे विवेचन व्याधाला सांगितले। त्या हरिणीची पूर्वकथा अशी। ही हरिणी म्हणजेच रंभा अप्सरा होय। ती सौंदर्यवती होती। तिला आपल्या सौंदर्याचा गर्व झाला। ती हिरण्य नावाच्या असुराबरोबर राहू लागली। देवसंग तिला आवडेनासा झाला। तिने शिवपूजन पण सोडले। तिला एकदा कैलासाला जाण्याची इच्छा झाली। तिला कैलासात बघून शिव क्रोधित झाले व तिच्या सख्या व असुर हिरण्य यांच्या सहित तिला हरिणी होऊन 12 वर्ष राहण्याचा शाप दिला। रंभेने क्षमा याचना केली तेव्हा शिवांनी तिला उशाप दिला। आपली ही हकीकत तिने व्याधाला सांगितली, पण व्याधाला तिचे म्हणणे पटले नाही। तेव्हा तिने त्यास वचन देऊन वचनभंगाची पापे काय असतात याचे विवेचन केले। व्याधाने तिला प्रसूत झाल्यावर येण्यास सांगितले। रंभेच्या दोन्ही सख्यांना पण शिवशाप मिळाला होता। त्या पण पाणी पिण्यासाठी आल्या। व्याधाने त्यांच्यावर नेम धरला तेव्हा एकीने तसे न करण्यास सांगितले। तिने पती सेवा करून परत येण्याचे वचन दिले। तिने वचनभंगाच्या पापाचे निरूपण व्याधास सांगितले। व्याधाने तिला जाऊ दिले। हिरण्यासूर जो शिवशापाने मृग बनला होता तो पाणी पिण्यासाठी आला। व्याधाने त्यावर नेम धरला, पण त्याने विनंती करून घरच्या सदस्यांना सांगून येतो असे सांगू लागला। मृगाने बऱ्याच पापकर्मांचे निरूपण व्याधाला सांगितले। आश्चर्यचकित झालेल्या व्याधाने मृगाला त्याच्या परिवाराला भेटण्याची परवानगी दिली। थोड्या वेळाने तिसरी हरिणी तेथे आली। व्याधाने तिच्यावर नेम धरला। तिने पिलाला स्तनपान करून आल्यानंतर मारण्याची विनंती केली। तिने व्याधाला धर्म अर्थ पाप याची माहिती सांगितली। प्रभावित झालेल्या व्याधाने तिला पण जाण्यासाठी सांगितले। व्याध ज्या झाडावर बसला होता ते बेलाचे झाड होते व त्या झाडाखाली शिवलिंग होते। हरिणी व मृग येण्याची वाट बघत असताना तो एक एक बिल्वपत्र तोडून खाली टाकत होता व ते बरोबर शिवलिंगावर पडत होते। बराच वेळ गेला। आता उजाडू लागले होते। सूर्य वर येऊ लागला। मृग व त्याचा परिवार सरोवरापाशी आला। सर्वांनी त्याला आपले प्राण घेण्याची विनंती केली। व्याधाला गहिवरून आले। या मृग परिवाराने सांगितलेले धर्म अर्थ मोक्ष याचे विवेचन ऐकून व्याधाची पापे नष्ट झाली। तोच एक चमत्कार झाला। आकाशातून एक दिव्य विमान खाली आले। त्यात दिव्य शिवगण होते। तेवढ्यात त्या हरणांना पण दिव्य देह प्राप्त झाला। व्याधाने शिवनाम घेत शिवगणांना नमस्कार केला। शिवगणांनी त्याला विमानात बसण्याची विनंती केली। व्याधाला दिव्य देह प्राप्त होऊन तो शिवपदाला गेला। आजही आकाशात मृग परिवार व व्याधाची चांदणी दिसते। असा हा शिवरात्री महिमा, जिच्या स्मरणाने देखील महापातके भस्म होतात। श्री साम सदाशिवार्पणमस्तु।